तापमानाचा पारा प्रचंड वाढलाय आणि त्यामुळे अंगाची लाही होते। नागपूर शहरात तापमान 44 अंशांवर गेलंय। तापमानात आणखीन वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। आज येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। जिल्हा प्रशासनाने शाळा विद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। त्याचप्रमाणे नागरिकांना दुपारी घराच्या बाहेर न पडण्याचं आवाहन केलं। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। पाहूया। तापमानाचा पारा जो आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि याचा फटका जो आहे तो आता दुचाकी धारकांना खास करून पाहायला मिळतो आहे। याचबरोबर आज विशेष करून हवामान विभागाने जो आहे तो येलो अलर्ट जारी केला आहे। तापमान जे आहे अगोदरच 44 अंशाच्या घरात पोहोचलं असताना हे तापमान आणखी वाढण्याची जी आहे ती भीती व्यक्त केली जात आहे। त्यामुळे आज जिल्हाधिकारी जे आहेत त्यांनी आज शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। त्यामुळे शाळांना जरी सुट्टी असली तरी सर्वसामान्य लोकांना मात्र आपले कामं करण्यासाठी बाहेर पडावं लागतं। मात्र असं असलं तरी कुठेतरी दुपट्टे घालून बाहेर पडावं, बाहेर पडत असताना काळजी घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन जे केलं जात आहे। त्याचबरोबर मिळेल त्या ठिकाणी पाणी प्यावं अशा पद्धतीने सांगितलं जात आहे। अनेक दुचाकी धारक जे आहे ते दुपट्टे बांधल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारमध्ये तो त्रास होत असला तरी मात्र दुचाकीहून जाताना किंवा पायदळ जाताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे। ठिकठिकाणी अशा पद्धतीचे जे आहे पाणी पिण्यासाठी जे आहे ते प्याऊ सुद्धा शहरामध्ये लागलेले आहे। तर काही ठिकाणी जे आहे रस असतात किंवा त्या ठिकाणी अशा पद्धती असतात त्या ठिकाणी लोकांची गर्दी सुद्धा वाढल्याचं पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।